मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की विमा एजंट हे कमिशन बेसिसवर काम करतात. म्हणजेच जसे त्यांना ग्राहक मिळतील त्या बेसवर जेवढ्या पॉलिसी विकल्या जातील तशा पद्धतीने त्यांना कमिशन भेटतं आहे. परंतु एक ॲड पब्लिश झाली आहे. यामध्ये निश्चित मानधनावर तुम्हाला काम करण्याची संधी, त्या व्यतिरिक्त तुम्हाला दिला जाणारा बोनस वगैरे हेही त्या व्यतिरिक्त असेल. जर तुम्ही ग्रामीण किंवा शहरी क्षेत्रातील महिला असाल व तुम्ही त्या ठिकाणी काम करणार असाल तर तुम्हाला फिक्स मानधन हे 7,000 रुपये दिलं जाईल. त्या व्यतिरिक्त शहरी क्षेत्रामधील पुरुष व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी 6,000 रुपये व ग्रामीण क्षेत्रातील पुरुष असाल तर त्यांच्यासाठी 5,000 रुपये हे निश्चित मानधन दिलं जाईल. तुम्ही यासाठी जर अर्ज करणार असाल तर तुम्ही 10वी पास असायला पाहिजे. तसेच तुमची वयोमर्यादा ही 25 ते 50पर्यंत असली तरी चालेल. 24/11पासून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. अर्ज पाठवण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही www.licindia.in या त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती प्राप्त करावी. नेमणुकीसाठी जर अर्ज करणार असाल तर त्यांनी 2 विकास अधिकारी आहेत, त्यांचे मोबाईल नंबर शेअर केले तर ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. श्री सुनील पस्तापुरे विकास अधिकारी हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9922955922 आणि दुसरा नंबर आहे 9834704427. दुसरे आहेत श्री प्रशांत लवटे विकास अधिकारी आहेत. तर यांचा मोबाईल नंबर आहे 9922995081 आणि दुसरा नंबर आहे 8379012327. मित्रांनो, अधिक माहिती तुम्ही यांच्याकडूनही प्राप्त करू शकता, जेणेकरून तुम्हाला कामाचं स्वरूप सर्व काही तुम्हाला समजू शकेल व तुम्हाला यामध्ये जर काही बेनिफिट असेल तर तुम्ही जरूर यासाठी अर्ज करावा, जेणेकरून तुम्हाला काम करण्याची एक संधी उपलब्ध होईल. दैनंदिन रोजगारीवर काम करण्यापेक्षा हेही एक ठीक आहे की तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा तुम्ही जर शारीरिक दृष्टीने सक्षम नसाल किंवा तुम्हाला विमा क्षेत्रात काम करण्यासाठी इंटरेस्ट असेल तर तुम्ही या पदासाठी जरूर अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला विमा सल्लागार किंवा विमा एजंट म्हणूनही पुढं भविष्यात काम करण्याची संधी मिळू शकते. हा एक मी बाय चान्स गोष्ट करतो आहे. तर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर संबंधित व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा. तसेच त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊनही चेक करा, जेणेकरून तुम्हाला काम करण्याची एक संधी उपलब्ध होईल. धन्यवाद.